मिस्टरांनी आधीच सांगितलं होतं की मला बटर चिकन खायचं आहे. तर मग त्यानुसार सगळी तयारी केली आणि सकाळीच श्रीवची पॅरेंट्स मीटिंग वगैरे होती ऑनलाईन, ते अटेंड करत करत याची तयारी केली. चिकन आणायला खाली गेलो, चिकन घेऊन आलो आणि मस्त असं बटर चिकन तयार केलं. आणि या चिकनमध्ये घालण्यासाठी जरा मस्त टेस्ट येण्यासाठी पनीर बटर चिकन मसाला असतो तो छोटा पॅकेट घेऊन आली होती मी. तर ते पॅकेट घातलं ना याच्यामध्ये टेस्ट छान येते असं मला तरी वाटतं. ठीक आहे, तर हे सगळं रेडी झालं. पण मी ह्याचं बलिदान दिलं आणि ऑमलेट, चपाती आणि डाळ खाल्ली. का तर मिस्टरांच्याबरोबर बटर चिकन खायचं म्हणून. इथे एक जण अभ्यास करत होता, एकाचे नखरे चालू होते की मला रीडिंग करायचं नाही आहे. रायटिंग थोडंफार होतं ते करून झालं होतं. स्टडी करताना नेहमी हाच प्रॉब्लेम होतो. एक जण कोणतरी मन लावून स्टडी करत असतो, दुसऱ्याच्या अंगात येतं आमच्या घरी. तर त्याला थोडाफार मस्का लावला, थोडा ओरडा दिला, थोडं सांगितलं की मोबाईल भेटणार नाही तुम्हाला आज. मग कसं बसं त्याला कन्व्हिन्स करून तयार केला अभ्यास करण्यासाठी. रीडिंग वगैरे झालं. नंतर बघूया म्हटलं किचनमधलं जरासं क्लिनिंग वगैरे करायचं होतं आणि तिथं हे भेटलं. म्हणजे स्वभावाप्रमाणे, विसरभोळ्या स्वभावाप्रमाणे मी तो मसाला घातलाच नाही बटर चिकनमध्ये, पण मुलांनी चाटून पुसून खाल्लं. तर नंतर मग म्हटलं आज जरा ग्रीन टी जाऊबाईंनी दिली होती ती पिऊनच बघूया. तर ग्रीन टी बनवली, पण पाणी तितकंसं गरम नव्हतं, त्यामुळे स्ट्रॉंग काही झाली नाही. पण ठीक आहे, लेमन आणि जिंजर फ्लेवरची होती. तर म्हटलं ट्राय करून बघूया कशी टेस्ट लागते ती. तर ती ग्रीन टी वगैरे बनवली मी. कोमट म्हणजे कोमटपेक्षा जास्त, कोमट नाहीच, उकळायच्या थोडं अगोदर इथंपर्यंत असं पाणी ते गरम करायचं असतं. माझं थोडं कमी गरम झालं होतं. तर फायनली माझी ग्रीन टी रेडी झाली. जरासं वास घेऊन बघितला, छान होता. आणि त्याच्यानंतर म्हटलं टेस्ट करूया. आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला कन्फ्युजन होईल की असे 2 रिॲक्शन मी का देते आहे. तर मला रील बनवायचा होता याच्यावरती, त्यामुळे या 2 रिॲक्शन आहेत. पण पहिली रिॲक्शन खरी आहे, छान आहे. म्हणजे एवढी पण काही कडू वगैरे नाही आहे. ठीक आहे, तर मी घेऊ शकते परत ही ग्रीन टी. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण केलं. रोस्टेड चिकन पण बनवलं होतं आणि ते बटर चिकन होतं, जे की सकाळी बनवलं होतं. मिस्टर आल्यानंतर मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.